चॅनल. तर आज आम्ही चाललेलो आहोत महाबळेश्वर येथे. तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्य, हिरवीगार जंगले, धबधबे आणि नयनरम्य दऱ्यामुळे महाबळेश्वर पर्यटकासाठी आवडते ठिकाण आहे. तर आम्ही थोड्या वेळातच पोहोचू. आम्ही एक व्हिला बुक केलेला आहे, तर पाहूया व्हिला. चला तर आपण पोहोचलेलो आहे स्टोन नेशन व्हिलाला महाबळेश्वर येथे. खूप मस्त असं वातावरण आहे तिथे, तुम्ही पाहू शकता. एंट्रन्स हा 7 BHK व्हिला आहे. मस्त असं ग्रीनरी पण आहे इथे. तरी पण येथील वातावरण हे खूप थंड आणि मस्त आहे. आम्ही 5 फॅमिली आलेलो आहोत. आम्ही सर्वजण असे मिळून 18 जण आहोत आणि हा व्हिला पण खूप मस्त आहे, तुम्ही पाहू शकता. इथे सुंदर असा आपण डोंगर पाहू शकतो, हिरवीगार झाडी पहा. खूप छान असं वातावरण आहे इथलं, पाहू शकता तुम्ही. इथे आपण गेम्स पण खेळू शकतो, पाहू शकता. बसायची पण सोय केलेली आहे त्यांनी. आणि आपण ह्या रूम्स आहेत खालच्या, तर पाहू शकतात. सुंदर अशा रूम्स आहेत. हा आहे बॅक साईडचा डोअर. आपण इकडे पाहू शकतात खूप सारे असे हिरवेगार झाड. चला तर आपण पाहूया रूम्स कशा आहेत. हा एक हॉल आहे. इकडे सकाळी इथला व्ह्यू खूप छान आहे हिलचा. असं शिमलाला आल्यासारखं फिलिंग वाटतंय. इकडून बॅक साईडला पण गॅलरी आहे, तो पण मस्त असा व्ह्यू दिसत आहे. डोंगर वगैरे खूप मस्त, झाडी वगैरे पण आहे. ती पाहूया आपण. मस्त अशी बेडरूम आहे आणि व्हेंटिलेशन खूप मस्त आहे इथे. हवा पण खूप मस्त येते. इथून पण मस्त उठल्यावर नंतर व्ह्यू दिसतो. इकडं इथून असं स्विमिंग पूल पण दिसतो. मस्त असा स्विमिंग पूल आहे, तुम्ही पाहू शकता. इकडं प्लेग्राऊंड पण आहे छोट्या मुलांसाठी खेळायला.
वॉशरूम पण खूप स्वच्छ आहेत, तुम्ही पाहू शकता इथं. हा आहे विलाचा बॅक साईडचा एरिया. तिथे मुलांसाठी प्लेग्राऊंड पण आहे आणि थोडे पुढे गेले तर स्विमिंग पूल आहे. सुंदर असा विलाचा व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. सुंदर असा विला आहे. आम्ही लवकर आल्यामुळे थोडी त्यांची स्वच्छता झालेली नव्हती. पहिली फॅमिली जातच होती आणि आम्ही पोहोचलो होतो, त्यामुळे थोडं पाहू शकता. आहे स्विमिंग पूल. स्विमिंगचं पाणी पण खूप स्वच्छ आहे. हा आहे पार्टी हॉल. स्वच्छ असं पाणी आहे स्विमिंगचं. तुम्ही इथे DJ वगैरे लावून डान्स पण करू शकता पार्टी हॉलमध्ये. सुंदर अशी झाडे पण लावलेली आहेत त्यांनी. मस्त असं वातावरण आहे. कोणच राहिले म्हणजे कपडे सांगतो लागायला. हा बॅक साईडचा डोअर आहे, इथून पण आतमध्ये आपण जाऊ शकतो आणि फ्रंट साईडनी पण स्विमिंग पूलकडे येऊ शकतो आपण. हा आहे किचनचा डायनिंग हॉल. इथे एक रूम आहे, इथून पण मस्त असा एंट्रान्स दिसतो. खूप मस्त असा व्ह्यू दिसतो सकाळी उठल्यानंतर. हे आहे किचन आणि त्याले सेफ पण खूप सुंदर असा स्वयंपाक करतात. आपल्याला जे खायचं असेल ते बनवून देतात आणि खूप सुंदर असं त्यांच्या हाताला चव आहे. तुम्ही पाहू शकतात हा हॉल आहे मस्त असा. तर हा आहे आमचा महाबळेश्वरमधील दुसरा दिवस. तर आम्ही आज चाललेलो श्री महाबळेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि हा रोड आहे जंगल सफारी रोड. तर आम्ही थोड्याच वेळात पोहोचू श्री महाबळेश्वर मंदिरामध्ये. असं वाटतं की रोज एकदमच यायला पाहिजे. घ्यायचं का आपलं इथं बांधायचं का मंदिर? तर आपण पोहोचलेलो आहे श्री महाबळेश्वर मंदिराकडे आणि सुंदर असं त्यांनी पार्किंगचं पण नियोजन केलेलं आहे. आणि लॉंग विकेंड असल्यामुळं, सुट्ट्या असल्यामुळं जरा इथे गर्दीच होती. थोडा वेळ लाईनला पण थांबावं लागलं, तुम्ही पाहू शकतात. हे मंदिर सुमारे 16व्या शतकात बांधले गेले असल्याचे मानले जाते. हे मंदिर भगवान शिवाला अर्पित आहे. ह्या मंदिरामध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. इथे रुद्राक्षाच्या आकाराचे शिवलिंग आहे असे मानले जाते. मंदिरात शिवलिंगावर सतत पाणी वाहत असते. हे पाणीही खूप पवित्र मानले जाते.
येथे भगवान शिवाचे महाबळेश्वर रूप पूजले जाते आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप असा सुंदर व्ह्यू पण आपल्याला दिसत आहे. इथे वेगवेगळे प्रकारचे शॉप पण आहेत. तिथे आपण शॉपिंग पण करू शकतो. वेगवेगळ्या पर्स, मुलांसाठी खेळण्या तुम्ही पाहू शकता. हे कोणता फ्रूट आहे? ही काळी मैना करवंद त्याला म्हणतो. ही जांभळं, ही मलबेरी. हे आहे पंचगंगा मंदिर. तिथे 5 नद्यांचा उगम झालेला आहे. चला तर आपण हे पाहूया. ह्या पंचगंगा मंदिरामध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री ह्या 5 नद्यांचा उगम झालेला आहे. आपण आलेलो आहे वेण्णा लेकला. इथं बोटिंग आणि हॉर्स रायडिंग पण केली जाते. चला तर आपण पाहूया. दादा याची जरा माहिती सांगा ना. मॅडम हा एक काठेवाडी घोडा. आणि राईडची किती घेतात? राईडला तसे 500 घेतो मॅडम, पण हा घोडा राईडला नाही, हा ऑनली फोटो शूट आहे. आणि कसं ट्रेन केलं तुम्ही याला? मॅडम इथं आणून त्याला त्याला थोडं train सांगा ना, काय काय आहे? हे सगळं ऐकलं मॅडम. राईडला पण जातो तो, पण आता बंद केली मॅडम राईडची. त्याला स्पीड वाढवली, जास्त काम नाही त्याला, तर त्याला स्पीड वाढवली राईड. किती years आहे आता हा? 13 years. त्याला थोडं train सांगा ना, काय काय करतं, कसं काय काय आहे? हो, बोलव मॅडमला. या पायानं, ओय. बोलव या पायानं. हॉर्स रायडिंग केल्यानंतर आम्ही पोहोचलो स्ट्रॉबेरी गार्डन म्हणजेच मॅप्रो गार्डनला. इथे आपल्याला ताज्या स्ट्रॉबेरी मिल्कशेक, स्ट्रॉबेरी विथ क्रीम, जाम, क्रश, सिरप अँड चॉकलेट्स, फूड्स अँड गिफ्ट शॉप असेही आपण इथे पाहू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. चला तर आपण पाहूया मॅप्रो गार्डन कसं आहे आणि तुम्ही त्याचा आनंद घ्या.
इथे तुम्हाला पाहायला भेटतील वेगवेगळ्या प्रकारचे जाम, चॉकलेट्स, सिरप,
इथे कॅन्टीन पण आहे, तिथे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता आणि इथली फेमस स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण खाऊ शकता. पहा. कॅन्टीनच्या साईडला स्ट्रॉबेरीचे शेती पण केली जाते. तिथे तुम्ही फ्रेश अशी स्ट्रॉबेरी पण विकत घेऊ शकता. स्ट्रॉबेरीची शेती कशी असते ती पण पाहू शकता. इथे मुलांसाठी वेगवेगळे गेम पण आहेत. मुले गेम पण खेळू शकतात आणि गिफ्ट पण जिंकू शकतात. तुम्ही पाहू शकता इथे बघा, मुलांसाठी गेम आहेत. महाबळेश्वरला नक्की या आणि स्ट्रॉबेरी गार्डन आणि मॅप्रो गार्डनला नक्की भेट द्या आणि आनंद घ्या. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.